नमस्कार, मी सुवर्णा. 4च्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढचा अर्धा तास महाराष्ट्रातल्या देशभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेऊया. सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करतोय. अखेरच्या क्षणापर्यंत नाट्यमय घडामोडी नाशिकच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळत होत्या. चर्चेत असलेल्या नाशिक आणि नागपूर पदवीधर निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. नाशिकमध्ये तिरंगी लढत आणि नागपुरात चौरंगी लढत होणार आहे. नाशिकमध्ये सत्यजित तांबे, शुभांगी पाटील आणि सुभाष जंगले यांच्यात लढत होणार आहे. तर तिकडे नागपुरात चौरंगी लढत होणार आहे. नागपुरामध्ये सुधाकर अडबाले, भाजप पुरस्कृत नागो गाणार, राजेंद्र झाडे आणि सतीश इटकेलवार यांच्यात लढत होणार आहे. नाशिक आणि नागपुरात नाट्यमय घडामोडी घडत होत्या. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नेमकं कळत नव्हतं की निवडणुकीचं चित्र काय असेल, कोण उमेदवार असतील. आता मात्र चित्र स्पष्ट झालंय. नाशिकमध्ये तिरंगी लढत, नागपुरात चौरंगी लढत होणार आहे. नाशिकमधल्या परिस्थितीविषयी आपण अधिक जाणून घेऊया. सत्यजित तांबे, शुभांगी पाटील आणि सुभाष जंगले यांच्यात लढत असेल. तर नागपुरामध्ये चौरंगी लढत असणार आहे. नागपुरामध्ये सुधाकर अडबाले, नागो गाणार भाजप पुरस्कृत, राजेंद्र झाडे आणि सतीश इटकेलवार यांच्यात लढत असेल. चौरंगी लढत नागपुरात. ब्रेकिंग न्यूज आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीत पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आलाय. शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावरून शिवसेना ठाकरे गटात दोन मतप्रवाह दिसत आहेत. शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याऐवजी सुभाष जंगले यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केली आहे. सुभाष जंगले नगर जिल्ह्यातून येतात. नगर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार आहेत. 1 लाख मतदारांची नोंदणी केल्याचं शुभांगी पाटील खोटं बोलत आहेत. सुभाष जंगले यांना पाठिंबा देण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी बोललो आहे. जंगले यांनी देखील मला महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल म्हणून दावा केलेला आहे. तर नागपुरातूनही ब्रेकिंग न्यूज येतेय. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश इटकेलवार यांना पक्षातून त्यांचं निलंबन झालेलं आहे. पक्षाने सांगूनही उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेतला नाही, म्हणून सतीश इटकेलवार सकाळपासून नॉट रिचेबल आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांचं निलंबन केलेलं आहे. पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय. आता नेमकं काय घडतं हे बघावं लागणार आहे. नागपूरमध्ये चौरंगी लढत आहे. मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सतीश इटकेलवार यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे. तो अपक्ष फॉर्मचा अर्ज परत घेण्याचा वेळ आजचा होता, परंतु त्यांनी हो करता करता त्यांनी अपक्ष फॉर्म अर्ज परत घेतलेला नाही. म्हणून आज सतीश इटकेलवारांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्याच्या सोबत संपूर्ण ताकदीनिशी त्याच्यासोबत 6च्या 6 जिल्ह्यामध्ये आम्ही समर्थन देणार आहोत. आपण पुढच्या बातम्यांकडे वळतोय. सत्यजित तांबेंवर कारवाईच्या सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे नाशिकमध्ये सत्यजित तांबे उभे आहेत, तर त्यांच्यावरही कारवाईच्या सूचना करण्यात आल्या आहेत असं सूत्रांकडून कळत आहे. काँग्रेस शिस्तपालन समितीनं या सूचना केलेल्या आहेत. सूत्रांनी ही माहिती न्यूज 18 लोकमतला दिली. नाशिक विधान परिषदेचे उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर कारवाईची सूचना करण्यात आलेली आहे. आता काय घडतं हे बघणं महत्त्वाचं आहे. डॉक्टर सुधीर तांबे यांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी अशी माहिती समोर येत होती. काँग्रेस त्यांच्यावर कारवाई करणार आहे असं कळत होतं. आणि दुसरीकडे आता सत्यजित तांबे यांच्यावरही कारवाई व्हावी. त्यांनी काँग्रेसची शिस्त मोडली आहे, आदेश ऐकले नाही आहेत. त्यामुळे शिस्तपालन समितीनं सूचना केल्यात सत्यजित तांबेंवर कारवाईच्या. राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारची कोंडी करणारी अजित पवारांनी केसरकरांना उत्तर दिलंय. अजित पवारांची मंत्रिमंडळ विस्ताराची इच्छा लवकरच पूर्ण करणार असल्याची शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे. अजित पवार ज्या सूचना देत आहेत त्या आम्ही पाळतो. त्यानुसार लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे असं केसरकर यांनी सांगितलं. ते सावंतवाडीत बोलत होते.
अजित पवार यांनी टीका केलेली आहे. 20 मंत्री 36 जिल्हे सांभाळायचे तशी टीका केलेली आहे. त्याकडे कसं पाहता आणि या एंडिंगपर्यंत विस्तार होईल का? त्यांची इच्छा जी आहे विस्तार मंत्रिमंडळाचा हवा लवकरच पूर्ण करणार, कारण अजितदादांनी सांगितलं ते सगळं आम्ही ऐकतो आणि त्याच्यामुळे त्यांनी जी ही सूचना दिली आहे त्याचं लवकरच त्याचं सुद्धा पालन होईल. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीकरता ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झालंय. मात्र ही युती भविष्यात कायम राहणार की नाही याबाबत स्पष्टता नाही. उद्धव ठाकरेंसोबत केवळ बीएमसी निवडणुकीपुरती बोलणी सुरू असल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. तसंच जागांवरून आमच्यात मतभेद होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. पण हे वाक्य उच्चारून त्यांनी गुगलीस टाकले. 82 निवडून आलेले बीजेपीचे आहेत, 31 काँग्रेसचे आहेत आणि 10 अपक्ष आहेत. हा समुद्रच ओपन झालेला आहे ना. बीजेपीची जागा तुम्ही मागलाय थोडक्यात. मी तुम्हाला ओपन सांगितलं की समुद्र किती मोठा आणि किती खोल आहे. 227 पैकी 100 जागा तर अशाच मोकळ्या आहेत. तुमची बोली फक्त महानगरपालिका मुंबईसाठी सुरू आहे का पुढच्या सगळ्या? आता तर होणार, इमिजिएटली होणार, त्या सर्व कॉर्पोरेशन्स होतील ना. महाराष्ट्र केसरीतील पंचांना धमकी आलेली आहे. पंच मारुती सातव यांना ही धमकी आल्याची माहिती मिळते आहे. मुंबई पोलीस दलातील शिपायानं त्यांना धमकी दिली आहे असंही कळत आहे. सिकंदर विरोधात 4 गुण दिल्यानं त्यांना धमकी आली आहे. पंच सातव यांनी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. पोलीस आता या सगळ्या प्रकरणाचा तपास करतील. रविवारी दुपारी 12:30-1च्या दरम्यान मी संग्राम कांबळे बोलतोय अशा एका इसमाचा फोन आला होता आणि त्यांनी मला विचारलं, तुम्हाला मुलगा आहे का मुलगी आहे? मी मुलगा आहे म्हटल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ व्हा की मी दिलेला निर्णय खरा आहे. तर मला वाटत नाही की मी कुणावर अन्याय केला, कारण मी अन्याय करण्यासाठी नाही तर न्याय देण्यासाठी उभा असतो. आणि असे फोन आला येत राहतील आणि अशा धमक्यांना का बळी पडायचं? महाराष्ट्र केसरीतील कुस्ती स्पर्धेतील पंचांना काय धमकी देणारी ऑडिओ क्लिप होती, ऐकूयात. हॅलो हॅलो. हा, कोण? मारुती सातव पंच बोलताय काय? हो बोला की. पैलवान संग्राम कांबळे बोलतोय. हा बोला बोला. म्हणलं काल सिकंदरच्या कुस्तीला तुम्हीच पंच होता ना? हो हो हो. तुम्हाला मुलगा आहे का मुलगी आहे? का? सांगा की तुम्हाला मुलगा आहे का मुलगी आहे? बोला की तुम्ही काय नाही, तुम्हाला म्हणायचं? अहो ते सांगतो तुम्हाला मुलगा आहे का मुलगी ते सांगा. बोला की तुम्हाला काय म्हणायचं? अहो बोला मी की. बोलतो, पण तुम्हाला मुलगा आहे का मुलगी ते सांगा मला फक्त. मी बेजांत बोलतो. हा? तुम्हाला मुलगा आहे की मुलगी आहे? मुलगा आहे. त्या मुलग्याच्या डोक्यावर हात घेऊन शपथ घेऊन सांगा की तुम्ही दिलेलं हा. न्यायदान योग्य होतं का चुकीचं होतं. कांबळे पैलवान. वस्ताद तुम्ही मी- इतके दिवस ऐका, पंचगिरी ऐका, करताय. ऐका, सांगतो बा- ऐका. आता बा- आमचं ऐकायचं तुम्ही. तुमचं ऐकलं, काल बघितलं निर्णय किती दिला तुम्ही. बर. तो हा. निर्णय दिला तो चुकीचा दिला तुम्ही. पहिली गोष्ट दबावाला हा. बळी पडून दिलेला आहे. हे पण सगळ्यांना कोणाच्या तुम्ही दबावाला? मान्य करा. कुणाच्या दबावाला? कुणाच्या ते बापाला घाबरत नाही मी. कुणाच्या बाबाला घाबरताय ते सगळ्यांना बघितलंय, जगानं बघितलंय. योग्य अहो, नाही पाहिलं. पंचगिरी करायची तर योग्य पद्धतीने केली पाहिजे होती तुम्ही. पण तुम्ही दबावाला बळी पडून तो निर्णय दिला. जिथं 2 पॉईंट कांबळे होतं तिथं पैलवान. 4 पॉईंट दिलं तुम्ही. मी आज नाही, मी 40 वर्षे धंद्याचे. मी 40 अहो वर्षे तुम्ही तालीम धंद्यात केली. असा ना तर मिंद्यात असा, त्याचं आम्हाला घेणं हा. देणं नाही. तुम्ही तिथं तज्ञ पंच होता म्हणल्यानंतर तुमचं काम होतं का नाही योग्य हे करणं, न्यायदान करणं. ऐका 2 मिनिटं माझं ऐकून घ्याल का अहो तुम्ही? तुम्हाला मला एवढ्या जे- वर्षाचा एक्सपिरियन्स पंच आहे तुम्ही, आणि तुम्ही जर अशी चूक करताय त्या पैलवाना सिकंदरवर किती मोठा अन्याय झाला हे तुम्हाला दिसलं नाही का सांगा. अहो तुम्ही चूक कशी म्हणताय पैलवान? चूक कशी म्हणताय? चूक मी कशी माझा म्हणताय निर्णय म्हणजे दिला. अहो काय ज्युरी- काय अहो ज्युरीकडे निर्णय गेला ना. अहो ज्युरी तुम्ही व्हिडिओ बघा. तुमचा निर्णय यायच्या अगोदर जे ज्युरी दिन्या गुंड म्हणतोय की 4 गुण मिळाले महेंद्रला. कुठल्या बेसिसवर म्हटलं तुम्ही? त्या मोठ्या स्क्रीनवर तुम्ही ते हे काय केलं नाही, व्यवस्थित चेक का केलं नाही? दुसऱ्या अहो, हे अँगलनं माझं काम अहो, हे माझं काम नाही ना, ते ज्युरीचं काम मी आहे. काय म्हणतोय, दुसऱ्या अँगलनं ते व्हिडिओ का बघितला नाही तुम्ही? सगळ्या गोष्टी तपासून व्यवस्थित निर्णय द्यायला पाहिजे ना. गडबड काय केली तुम्ही एवढ्या लवकर डिसिजन अरे द्यायची? मी काय गडबड केली? तुम्ही ज्युरीचा निर्णय आहे, मेन पैलवान. पंच तुम्ही होता ना. मग तुम्ही अहो, ज्युरी मग मला- मग त्या मला जे वाटलं व्हिडिओ ते- व्हिडिओ तुम्ही बघा. हे बघा, तुमचा निर्णय यायच्या तुम्हाला- अगोदर त्या दिन्या तुम्हाला- गुंडनं काय केलाय
की 4 गुण तुम्हाला- महेंद्रला मिळाले म्हणला. ऐका ना, तुम्हाला माझं म्हणणं ऐकून घ्यायचं नसतं तर मग बोलण्यात काय फायदा आहे का? नाही, अहो तुमचा निर्णय काय जग जाहीर झालंय सर, काय तुम्ही सांगताय की तुमचं आमच्या होऊ द्या हा? की तुम्ही तो डेंजर पडलाय, मला वाटलंय मी 4 दिले. बघा दिली या तर- टीमाला या सिच्युएशनला वाटणं ह्याला काही अर्थ नाही सर. जो डिसिजन देणार तो एकाचं भवितव्य ठरवणार, एकाचं नुकसान ठरवणार. आणि तुम्ही सिकंदर विजय होत असताना त्या महेंद्रला तुम्ही हे दिलं, पॉईंट दिलेत त्या दिन्यागुणचं ऐकून. तो दिन्यागुण ते बघायच्या अगोदर निर्णय देतोय, ती तुम्हाला पटते का सांगा? कुठे बघितल्यानंतर निर्णय जाहीर केला ना आता jury ने. कुठला बरे आमच्या स्क्रीनवर मोठ्या स्क्रीनवर का दाखवलं नाही? परत त्या वेगळ्या अँगलनं का बघितलं नाही? तिथनं या साईडनं मातीचा धुळा उडलेला त्यामुळं अस्पष्ट दिसलं, पण त्या साईडनं क्लिअर दिसलं होतं. त्या साईडनं का चेक केलं नाही सांगा? हे काम हे jury चं कोणाचं? काम आहे. हे काम कोणाचं? अहो हे ज्युरीचं काम हा, आहे. मग ही ज्युरी जर 4 पॉईंट दिलं म्हणत्या की चेक करायच्या अगोदर, मग ही चुकी तुमच्या तांत्रिक टीमची पंचांची नाही काय? ही जबाबदारी कोणाची? अहो, मी काय म्हणतो त्यांनी व्हिडिओ पाहून नंतर जाहीर आम्हा- केलं ना. ते काय माहित नाही आम्हाला. तुम्ही चुकीचं केलंय. तुमच्या पोराची शपथ खाऊन सांगा तुम्ही खरं केलंय का खोटं केलंय, हे मी सांगाल माझ्या- तुम्हाला. अगं, तुम्ही बघा, मी उगाच आता माझ्या- आम्हाला मी फिरवत तुमच्या बसू नका. समोर आहे, मी तुम्ही तुमच्या- चुकीचं केलंय, त्या दिन्यागुंडनं चुकीचं केलंय आणि हे गंगावेश तालमी कधी खपून घेणार नाही, हे तुम्हाला आता सांगतो. चुकीचं केलंय तुम्ही. मी बी गंगावेश तालमीचा जे लक्षात घ्या. अहो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. मी तीव्र शब्दात हो. बोलतो. गंगावेश तालमीचं म्हणताय तुम्ही आणि गंगावेश तालमीच्या पहिलवानाला हरवताय तुम्ही. अगं तुम्हाला व्यवस्थित बोलायचं असेल तर बोला, नाही तर फोन ठेवून द्या. अहो, व्यवस्थितच बोलालोय की मी. तुम्हाला लाज वाटते काय का म्हणजे ही काय हा? भाषा झाली तुमची? अहो, भाषा लाज म्हणजे वाटते काय? का म्हणजे तुम्ही केलं ते योग्य मी- केलंय काय मग? हा? मी सत्याची बाजू धरून काय चालतो सत्य नेहमी. केलंय? आजपर्यंत कुणाला विचारा. काही सत्य केलं नाही तुम्ही, सगळं असत्य केलं. रत्नागिरी बारसू सोलगाव रिफायनरी प्रकल्पावरून प्रमोद जठार यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केला. मुख्यमंत्री प्रकल्प आणण्यासाठी दावोसला जा, मात्र 3 लाख कोटींचा 5 वर्षांपूर्वी आलेल्या रिफायनरी प्रकल्पाचं काय, असं जठार यांनी विचारलं. रिफायनरी प्रकल्पाचं काय झालं ते सांगा, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर त्यांनी मार्मिक भाष्य केलं. प्रमोद जठार भाजपचे नेते आणि रिफायनरी समर्थक आहेत. रिफायनरी प्रकल्पाबाबत सरकारकडून हालचाली नसल्यानं जठार यांनी हे वक्तव्य केलं. कोकणामध्ये 3 लाख कोटीचा जो प्रकल्प गेले 5-7 वर्षापासून येणार म्हणताय. माझी विनंती आपल्याला आहे की आपण त्या प्रकल्पामध्ये सुद्धा लक्ष द्यावं. 2 लाख मुलांना, माझ्या कोकणातल्या महाराष्ट्रातल्या मुलांना प्रत्यक्ष नोकरी मिळणार आहे. जर हा प्रकल्प पूर्णत्वास गेला तर परदेशातनं येणाऱ्या अनेक प्रकल्पाच्या मालकांना शाश्वती होईल की महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रकल्प नेला तर 5 वर्षाच्या आत तो सुरू होईल. राज्यात जमिनींचे दर जास्त असल्याने कदाचित उद्योग बाहेर जात असावेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी. महाराष्ट्र डेव्हलप स्टेट असल्यामुळे एक्सपेंडिचर पण मोठा आहे महाराष्ट्राचा. त्यामुळे एकदम कमी करू शकत नाही ना, टॅक्स एकदम कमी, लँड कॉस्ट. मग जेवढं शक्य आमचं इन्फ्रास्ट्रक्चर अध्यक्ष आहे, याच्यावर आम्ही गुंतवणूक मागतो. तेवढ्याच मध्ये एखादा मुख्यमंत्री सांगतो नाही तुम्ही आमच्याकडे आम्ही एवढं देतो, मध्ये कॉन्टॅक्ट करतात. आता एखाद्याने केलं असेल कॉन्टॅक्ट, त्याने ऑफर केली असेल, पण काही उद्योग तेवढ्यापुरते जातात, परत महाराष्ट्रात येताना हा इतिहास आहे. त्यामुळे हे जे तुम्ही बाकीचं ऐकलं ना, हे फक्त पॉलिटिकली संभाषण आहे. G20 मध्ये जे कमळ आहे ते कमळ भाजपचं आहे का भारताचं आहे? भारताचं आहे. पहिलं उत्तर सांग, शेवटचं उत्तर मी पहिलं देतो. ते भारताचं आहे. त्या कमळाला काहीतरी अर्थ आहे, त्याच्यामुळे ते कमळ आहे. पुन्हा एकदा ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी अपशब्द वापरलाय, त्यामुळे ते चर्चेत आलेत. केंद्रीय मंत्री नारायण राणेंबाबत बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी असंसदीय शब्दाचा वापर केला. राऊतांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद उद्भवण्याची चिन्ह आहे. काल नारायण राणे भांडूपमध्ये होते, त्यावेळेस त्यांनी एक आरोप केलेला आहे की सर सीएम एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर आता एसटी आर्थिक संकटात सापडली आहे. आंदोलन काळात ठप्प पडलेल्या एसटी नंतर आता एसटी सुरू झाल्यावरही प्रवाशांचा एसटीकडे कल कमी होताना दिसतोय.
एसटीचं दिवसाचं उत्पन्न 13,50,00,000 आहे, तर एसटीचा दिवसाचा खर्च 25 कोटी इतका आहे. म्हणजेच एसटी दिवसाला जितकं कमवते त्याच्या दुप्पट एसटीचा दिवसाचा खर्च आहे. उत्पन्नात वाढ होत नसल्यानं याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावरही होतो. मालवाहतुकीचं उत्पन्नही घटलंय. त्यामुळे आता एसटी कधी पूर्वपदावर येणार हे बघावं लागेल. भारताच्या 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत दरवर्षीप्रमाणे यंदाही राजपथावर देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळणार आहे. यासोबतच भव्य परेडही पाहायला मिळणार आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि इतर मान्यवरही यावेळी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संचलनाची मानवंदना स्वीकारतील. नवी दिल्लीत सकाळच्या धोक्यात भारतीय लष्करी जवान आगामी प्रजासत्ताक दिनानिमित्त परेडसाठी तालमी करतात. भारतीय सैन्य दल, नौदल आणि हवाई दलाच्या पथकांची जोरदार तालीम राजपथावर बघायला मिळते. अहमदनगरच्या कोठला परिसरातील काल संध्याकाळी किरकोळ कारणावरून 2 गटात वाद झाला. पतंग उडवण्याच्या कारणावरून हा वाद झाला अशी माहिती मिळते. या वादाचं रूपांतर मात्र दगडफेकीत झालं. या घटनेत 2 युवक जखमी झाले, 3 वाहनांचं नुकसान झालंय. घटनास्थळी दगडांचा मोठा खच बघायला मिळाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसंच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणी सुमित सुरसे यांच्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात 10 आरोपींच्या नावासह 150 ते 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाघा संदर्भातली बातमी आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील नेरला ते नागठाणा या रस्त्यालगत नागरिकांना पट्टेदार वाघ बघायला मिळाला. या प्रकाराची स्थानिकांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभाग आणि पोलीस विभाग सतर्क झाला असून वाघाचा शोध सध्या घेतला जातोय. दरम्यान गावाच्या आसपास वाघ दिसल्यानं गावकरी दहशतीत आहेत. नोकरीनिमित्त बाहेरगावी स्थायिक असलेल्या मतदारांसाठीच्या रिमोट ईव्हीएम मशीन सुरू करण्यात येणार आहे. निवडणूक आयोग आज सगळ्या पक्षांशी चर्चा करणार आहे. दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये रिमोट ईव्हीएमचं सादरीकरण केलं जाणार आहे. आयोगानं 8 मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि 57 मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षांना आमंत्रित केलंय. रिमोट ईव्हीएमच्या प्रदर्शनादरम्यान आयोगाच्या तांत्रिक आणि तज्ज्ञ समितीचे सदस्यही तिथे उपस्थित राहणार आहेत. REVM लागू केल्यास स्थलांतरित मतदारांना स्वतःचा मताधिकार बजावण्याकरता मूळ गावी जाण्याची गरज भासणार नाही. REVMला EVMवर आधारित एक मजबूत त्रुटीहीन स्वरूपात विकसित केलं जाणार आहे. तसंच ते इंटरनेटशी कनेक्ट असणार आहे. रविवारी नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक विमान कोसळलं आणि या अपघातात विमानातील सगळे 72 जण मृत्युमुखी पडले. या दुर्दैवी अपघाताचा एक व्हिडिओ समोर आलाय. विमानातील एका भारतीय प्रवाशानं हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. अपघात होण्यापूर्वी काही मिनिटं आधी त्यानं हा व्हिडिओ सुरू केला होता. या व्हिडिओत अपघाताची संपूर्ण घटना कैद झालेली आहे. सुरुवातीला विमान हल्ल्यानंतर थेट अपघातग्रस्त विमानाला लागलेली आग या व्हिडिओत दिसतेय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पुढच्या क्षणी काय घडेल याची कुणाला शाश्वती नसते. याचीच प्रचिती आणणारी घटना समोर आली आहे. एका ग्रॅज्युएशन पार्टी दरम्यान 20 ते 25 विद्यार्थी एकत्र नाचत होते. मात्र काही करण्याच्या आतच नाचणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पायाखालची जमीन खचली आणि सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थी खड्ड्यात पडले. या दुर्घटनेत बऱ्याच विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. ही धक्कादायक घटना पेरूच्या सॅन मार्टिनमध्ये घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दाभोळ खाडीत मगर पर्यटन सुरू झालंय. कोकणात ज्या पर्यटकांना निवांतपणा हवाय, निसर्गाचं वेगळेपण अनुभवायचं आहे, त्यांनी एकदा तरी दाभोळच्या खाडीतील मगरी पाहायला जायलाच हवं. स्पेशल रिपोर्ट पाहूया.
कोकणात फिरण्यासारखी शेकडो ठिकाणं आहेत. आभाळाशी स्पर्धा करणाऱ्या गिरी शिखरांपासून ते किनाऱ्यांशी झिम्मा फुगड्या खेळणाऱ्या समुद्राच्या लाटांपर्यंत. नारळी पोफळीच्या बागा पाहून कंटाळा आला असेल तर तुम्ही कांदळवनातल्या मगरी पाहण्यासाठी थोडा वेळ काढावाच. रत्नागिरीतल्या दाभोळ खाडीत आणि खेडच्या सोनगाव खाडी भागात तुम्हाला कांदळवन फिरता येतील. या खाडीत होडी टाकल्या टाकल्या बगळ्यांची माळ तुम्हाला सलामी देते. आणखी पुढे गेल्यावर कांदळवनातल्या झाडीवर फिरणारं माकड तुम्हाला दिसेल. खर तर इथूनच तुम्हाला कांदळवनातल्या मगरी दिसायला सुरुवात होते. या खाडीच्या तोंडावरील कांदळवनातलं एक जग आहे. या अन्न साखळीमध्ये सर्वात वरच्या टोकाला आहेत मगरी. 5 ते 10 फुटांच्या या मगरी जणू या खाड्यांची चौकीदारी करतात असा भास होतो. कांदळवनामध्ये शेकडो प्रकारचे मासे सापडतात. खेकड्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत. शिवाय कुणीही हरवून जाईल अशी गर्द कांदळवनाची झाडी आहे. या भागात शेकडोच्या संख्येनं अजस्त्र मगरी पाहायला मिळतात. जेव्हा लो टाईट असते म्हणजे जेव्हा ओटी असते, आपण मराठीमध्ये त्याला ओटी म्हणतो, आणि त्या ओटीच्या वेळेला ज्या मगरी आहेत त्या मोठ्या प्रमाणात सर्व त्या कांदळवनाला लाईनीमध्ये लागलेल्या असतात. अगदी 5-50 मगरी तुम्हाला एकाच वेळेला पण बघायला मिळतील. अशा परिस्थितीत त्या मगरी बसलेल्या असतात. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, बगळे, वटवागळं, अन्य अनेक प्रकारचे पक्षी वगैरे इथे बघायला मिळतात. आणि हे कांदळवन खूप बघण्यासारखं ठिकाण आहे. शेकडो किलोमीटरचं कांदळवन पालथं घालण्यासाठी येणाऱ्या निसर्गवेड्यांसाठी सुंदर खाडी आणि फिरायला होडी ही संकल्पना राबवण्यात आली आहे. स्थानिकांनाही या माध्यमातून रोजगार मिळतोय. शिवाय कांदळवनाचं संवर्धन होत आहे. त्याच्यामध्ये मगरी, परत आणखी जे काय बगळे वगैरे कुठले बरेचसे प्राणी बघायला मिळतात. मच्छी बघायला मिळते. पर्यटक बरेचसे येतात बाहेरून वगैरे, जिकडून तिकडून पर्यटन वगैरे पाणी वगैरे करून जातात बरेचसे. या पर्यटनाच्या निमित्तानं कांदळवनांचं रक्षण होईल. या कांदळवनामध्ये मगरींचं गोकुळ नांदेल. एवढंच नाही तर कांदळवनातील जीवसंपदेचा विस्तार होईल. ही जैवविविधतेची साखळी जपल्यास रत्नागिरीतील कांदळवन पर्यटनाचा हॉट फेवरेट डेस्टिनेशन ठरतील. एकंदरीत जर बघितलं तर वाशिष्ठी दाभोळ खाडीमधील जे कांदळवन आहे हे आता पर्यटकांना खुणावं लागले. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वेगवान बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.